झाल्यानंतर प्रतिमांचं पूजन प्रास्ताविक मान्यवरांचं स्वागत आणि पुन्हा मग बुद्ध आणि भीमगीतांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करणारच आहोत। मान्यवरांचं मनोगत आणि गाणं म्हणजे वाणी आणि गाणी ह्या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय ही चळवळ गतिमान होत नाही, ही चळवळ समृद्ध होत नाही। आणि म्हणून आपण दोन गीतं झाली की मान्यवरांचं मनोगत म्हणजे गंमत अशी आहे की मान्यवरांना जाता येणार नाही, गायकांना जाता येणार नाही आणि पुरस्कार प्राप्त जे मान्यवर आहेत त्यांनाही जाता येणार नाही। असं सगळ्यांना एकमेकांच्या प्रेमाच्या साखळीत बांधून ठेवण्याचं सुंदर असं संयोजन आदरणीय रतनकुमार साळवे सरांनी केलेलं आहे। त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांच्या। शेवटी ते पत्रकार आहेत, जिथं सगळे संपतात तिथं पत्रकार सुरू होतात आणि म्हणून साळवे सरांच्या संयोजनानं आपण कार्यक्रमाला पुढे घेऊन जाऊया। प्रख्यात गीतकार गायक संगीतकार तुफान आतली दिवे या संचाचे सर्वेसर्वा आदरणीय अजयजी देहाडी यांचं मी या ठिकाणी सरचे स्वागत करतो। मी जगाला शांतीचा, समतेचा, ममतेचा, करुणेचा, मानवतेचा संदेश देणारे जगाच्या महामानवांचे महामानव महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्यक्रांती यशोधरा माता जिजाई, भीमाई, रमाई, सावित्रीबाई फुले, माईसाहेब आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी कवींचा, आंबेडकरी गीतकारांचा, आंबेडकरी कलावंतांचा महासूर्य, महामानबिंदू महाकवी वामनदादा कर्डक, कालकथित गुरुवर्य प्रतापसिंग दादा बोधडे, कालकथित विजयानंद दादा जाधव, कालकथित बाबूराव जाधव यांना विनम्र अभिवादन करतो। विजयानंदांचा वसा आणि वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाणारे शाहीर मेघानंद जाधव यांचं सुद्धा गाणं आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। थोड्या वेळाने या ठिकाणी येतील। या कार्यक्रमाला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले करण दादा या आदरणीय डॉक्टर आनंद इंगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, जे वैद्यकीय प्रशासन अधिकारी आहेत। बरोबर, हॅलो, या ठिकाणी भारताच्या गान कोकिळा ज्यांच्या सुंदर आवाजामध्ये आपल्याला सर्वांनी या ठिकाणी मंत्रमुग्ध केलेलं आहे अशा आमच्या ताई सुषमाताई यांना विचारपीठावरील स्थानापन्न झालेले भंते संगपाल थेरो यांच्याकडून या गाण्यासाठी 500 रुपयाचं धमदान आलेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्र, कारण आपण भंतेजींना दान करतो आणि आज भंतेजी स्वतःहून दान करतात, ही फार मोठी गोष्ट आहे। म्हणून भंतेजीचं आपण स्वागत केलं पाहिजे या ठिकाणी मित्र। धन्यवाद मित्र हो। निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा हा अतिशय दैदिप्यमान आणि गौरवशाली असा पुरस्कार वितरण सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत। आणि या सोहळ्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय ॲडव्होकेट रविकुमार तायडे सर उद्योजक आहेत, माननीय नंदकुमार भोंबे सर आताच आपल्यामध्ये स्थानापन्न आहेत, ते घनकचरा विभाग प्रमुख आहेत आपल्या महानगरपालिकेचे। आदरणीय नंदकुमार भोंबे सरांनी सुद्धा आता या झालेल्या गीतासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे। सरांसाठी जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त आदरणीय बालाजी सोनटके सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। निळे प्रतीकचे सर्वेसर्वा
आदरणीय अर्जुन कुमार साळवे सर, ॲडव्होकेट रविकुमार तायडे सर, इंगळे सर, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कृपया प्रतिमांचं पूजन करून घ्यावं. प्रतिमांचं पूजन. बँजो वादकांना माझी विनंती, थोडस आपण थोडं शांत. प्रतिमांचं पूजन या ठिकाणी करणार आहोत. गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर म्हणत असतात की तूच दिलेस आकाश, तूच दिलीस धरणी, काय केलीस करणी भीमा, काय केलीस ऐसी करणी. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, क्रांतीबा फुलेंना आणि दादरश्री शाहू महाराजांना आपण या ठिकाणी अभिवादन करतो आहोत. आणि या देशातल्या तमाम गीतकारांच्या, गायकांच्या, व्याख्यात्यांच्या लेखणीचा प्राणवायू महाकवी वामनदादा कर्डक यांनाही आपण या ठिकाणी हे निखालस अंतःकरणातलं तरल जाणीवांचं विनम्र अभिवादन आपण या ठिकाणी करतो आहोत. ज्यांनी सुरू केली ते शिक्षण महर्षी माधव काका बोर्डे यांना सुद्धा आपण या ठिकाणी अभिवादन करतो. जरा अभिवादन होत असताना टाळ्या वाजवायच्या असतात, हा मापदंड कुठल्याही कार्यक्रमात असतो. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांचा. या कार्यक्रमाला आज माझ्या माईचं चित्रांग मला भारत वाटत या लोकप्रिय कवितेचे कवी आदरणीय गुरुवर्य देवानंद उर्फ शब्दानंद पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे सहर्ष स्वागत करतो. आमचे सुरडकर दादा आहेत, आमच्या सुरडकर ताई आहेत. प्रख्यात शास्त्रीय गायनातलं एक अत्यंत मूर्धन्य असं व्यक्तिमत्व डॉक्टर स्वर सागर चक्रनारायण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत करतो. जरा सगळ्यांच्या टाळ्या होऊन जाऊ द्या जरा. बुद्धास वंदितो मी, धम्मास वंदितो मी, संघास वंदुनी या भीमास वंदितो मी. प्रथम तथागताला जातो शरणाता मी, अंतर्मनातून जगतो हे त्रिशरणाता मी. आला भीम म्हणून बुद्धास पाहिले मी, भारावल्या मनाने हे फुल वाहिले मी, भारावल्या मनाने हे फुल वाहिले मी. मदाहुनी गोडाशी भीमा तुझी वंदना, शतदा हे वंदन रामजीच्या नंदना. कालकथित विजयानंद दादांच्या ओळी मला या ठिकाणी आठवतात. विजयानंद दादांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणारे प्रख्यातच वेळामध्ये येणारच आहेत. आदरणीय बालाजी सोनटके सर, आदरणीय भोंबे सर, आदरणीय तायडे सर, आदरणीय इंगळे सर, आदरणीय रत्नकुमार साळवे सर, आदरणीय प्रतीकजी साळवे सर, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हे प्रतिमांचं पूजन करतो आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण कृपया जागेवरती उभं राहायचंय. आपण बुद्धवंदना घेऊन या कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. मी पूज्य भंतेंना अत्यंत मार्दवतेनं या ठिकाणी विनंती करतो की आपण आमच्या सगळ्यांना बुद्धवंदना घेण्यासाठी उद्युक्त करावं. हॅलो. प्रथम सुरुवात स्वतःचे वंदन. फक्त आपण हात जोडा, डोळे लावा. मी डायरेक्ट तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि शिक्षापदं
सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्जपमादक्षाना वेरमणि सिक्खापदं समादियामि उभ्या असतानाच करा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सुषमाताईने बुद्ध धम्म संघापासूनच सुरुवात केली आणि मी वंदना घेतली. पुढील कार्यक्रम नियोजकांनी पुढील कार्यक्रम चालू ठेवावा. बौद्ध साहित्य, वाङ्मय आणि स्थापत्य कलेतलं अत्यंत अभ्यासू आणि व्यासंगी असे व्यक्तिमत्व असणारे आदरणीय संघपाल आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. पूज्य भंतेंचं स्वागत निळी प्रतीक परिवाराच्या वतीनं आपण या ठिकाणी करतो आहोत. जरा सगळ्यांच्या हातवरती करून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जरा. सातत्यानं आंबेडकरी विचारांचा ध्यास घेतलेले, बुद्ध धम्माचा ध्यास घेतलेले आणि सतत प्रवासामध्ये असणारे, सतत या विचाराची प्रेरणी करत जाणारे आदरणीय भंते संघपाल आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी पूज्य भंतेंना या ठिकाणी त्रिवार वंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय बालाजी सोनटक्के सर यांचंही स्वागत करण्यासाठी मी आदरणीय प्रतीक साळवे यांनाशी विनंती करतो की आपण आदरणीय बालाजी सोनटक्के सरांचं स्वागत करावं. एक डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून आणि आंबेडकरी कार्यकर्ता कलावंताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अधिकारी म्हणून बालाजी सोनटक्के सरांचा लौकिक आहे. नाव जरी बालाजी असलं तरी माणूस आंबेडकरी आहे. जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बालाजी सोनटक्के सरांचा गौरव, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. निळे प्रत्येकच्या पाठीशी कायमच सर उभे असतात आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असतात. अशा आमच्या या परिवारातलेच असणारे सोनटक्के साहेबांचा हा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. मित्रहो, आत्ताच आपल्या शहरामध्ये सरांची बदली झाली आणि असंख्य कार्यकर्त्यांना, कलावंतांना आनंद झाला. अशा नंदकुमार भोंबे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय प्राध्यापक रतनकुमार साळवे सरांना विनंती करतो की आपण भोंबे साहेबांचं स्वागत करावं. मित्रहो, भोंबे सर आणि साळवे सर हे बालपणीचे मित्र आहेत आणि या बालपणीच्या मित्रांना एकपणाचा अल्लडपणा, अवखळपणा, हट्टीपणा हा खूप चांगला माहीत आहे. पण आत्ता दोघंही चळवळीच्या प्रांतामध्ये, प्रशासनाच्या प्रांतामध्ये खूप दैदिप्यमान काम करत आहेत. जरा दैदिप्यमान सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. घनकचरा विभाग प्रमुख म्हणून सरांचं काम खूप चांगलं असं आहे. आपल्या घरी जी घंटागाडी दररोज येते तर ही घंटागाडी सरांच्या आदेशानं अगदी वेळेत आपल्याकडे येते. असा एक वक्तशीर अधिकारी आपल्या शहराला लाभलेला आहे. मी सरांचं या ठिकाणी मनस्वी स्वागत करतो. बरं. विधी व न्यायाच्या प्रांतातलं एक अतिशय व्यासंगी आणि अभ्यासू असं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट रविकुमार तायडे सर उपस्थित आहेत. मी आदरणीय राहुल गवळी यांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय रविकुमार तायडे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. रविकुमार तायडे सर विधी व न्यायाच्या प्रांतातलं अत्यंत मूर्धन्य असं व्यक्तिमत्व आणि त्यासोबतच उद्योगाच्या प्रांतात सुद्धा अगदी लिलया मुसाफिरी करणारे हे कलंदर असं व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. अशा तायडे सरांचा सन्मान आपण निळे प्रतीक परिवाराच्या वतीनं, गवळी साहेबांच्या वतीनं आपण या ठिकाणी करतो आहोत. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या जरा सगळ्यांच्या. कोणाचं तरी बाळ रडतं आहे, त्या बाळाला आपण थोडं शांत करावं, त्याला बिस्किट वगैरे द्या. बाळ रडतंय कोणाचं तरी, त्या बाळाला आपण बिस्किट वगैरे द्यावं आणि त्याला थोडं शांत करावं. गुरुवर्य भारत शिरसाट सर सुद्धा, मी सरांना विनंती करतो की सर समोर जागा आहे, आपण समोर येऊन स्थानापन्न व्हावं. आपण आमच्या काळजाचं अधिष्ठान आहात. या कार्यक्रमाला वैद्यकीय प्रशासन अधिकारी तथा राज्य कामगार विमा योजना मराठवाडा विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर आनंद इंगळे सर उपस्थित आहेत. मी डॉक्टर आनंद इंगळे सरांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर भारत शिरसाट सरांना विनंती करतो की सर आपण डॉक्टर आनंद इंगळे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. आता तुम्हाला इकडे येणं अपरिहार्य ठरतं. मी डॉक्टर भारत शिरसाट सरांना विनंती करतो की सर आपण डॉक्टर आनंद इंगळे सरांच्या या ठिकाणी
आनंदमय अंतःकरणातून आनंदमय स्वागत करावं. जरा सगळ्यांच्या आनंदीच टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय मितभाषी पण तितकंच कर्तव्यदक्ष, कर्तव्याला प्राधान्य देणारं, वैद्यकीय प्रांतातलं एक अतिशय सहिष्णू, संवेदनशील आणि संवेदना जपणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर आनंद इंगळे सरांचा हा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. वैद्यकीय प्रांतातली माणसं सहसा मितभाषीच असतात, पण कधी कधी त्यांच्या कर्तव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं. पण आनंद इंगळे सर त्याला अपवाद आहेत. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सरांचं लौकिक आहे. डॉक्टर भारती सर बरं 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 अच्छा अच्छा. सोनटके सरांना आपण हे स्मृतिचिन्ह देऊन सुद्धा आपण सरांचा सन्मान या ठिकाणी करतो. जरा सगळ्यांच्या टाळ्या होऊन जाऊ द्या जरा. ट्रॉफी जरी बदलली तरी माणसं बदलणारी नाहीत. माणसं आंबेडकरी विचाराला कायम प्रमाण मानणारी आहेत. त्याच्यामुळे ट्रॉफी एक निमित्त आहे. पूज्य भंतेंचं सुद्धा स्मृतिचिन्ह आपण या ठिकाणी द्यायचं आहे. मी गवळी सरांना विनंती करतो की पूज्य भंतेंना सुद्धा, सर तुमच्या हस्ते द्या, श्रीसर सर तुमच्या हस्ते द्या. मोठ्यांनी मोठ्यांचं स्वागत करायचं असतं. मी श्रीसर सरांना विनंती करतो की आपण पूज्य भंतेंचं या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद सर. मी आदरणीय शिरसाट सरांचं सुद्धा या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो. माझ्यावरती खूप प्रेम आहे सरांचं. मित्रहो, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी निळी प्रतीकचे मुख्य संपादक आदरणीय रतनकुमार साळवे सरांना विनंती करतो की सर आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर ज्या ज्या महापुरुषांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं, अशा सर्वच मातांना, महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने वामनदादा क्रांतिगीत महोत्सव या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे परिचयाचे, ओळखीचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय बालाजी सोनटके सर, आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. आजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले, त्याबद्दल सरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर भदंत संगपालजी थेरो, जे आजच्या या कार्यक्रमासाठी बुलढाण्यावरून इथं आलेले आहे. भंतीचं वय आता मला वाटतं 82 वर्ष वय आहे भंतीचं. तरीही 82 वर्ष वयाचे तरुण संगपालजी थेरो भदंत या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत. आणि आजही पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्रभर भदंत संगपाल थेरो धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना फिरत आहेत. मित्रहो, आज आपण थोडं 100-150 किलोमीटरचा प्रवास जरी केला तरी आपल्याला थकल्यासारखं वाटतं, परंतु 82 जवळजवळ वर्षाचे वयस्कर आणि जवळजवळ 200 किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित झालेले आहेत. म्हणून भदंत संगदीप थेरोसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. मित्र, त्याचबरोबर दुसरे पाहुणे आपले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त नंदकुमार भोंबे सर, अत्यंत वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण म्हणाल की 15 ऑगस्ट आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, परंतु त्यांच्या मागे आयुक्त साहेबांनी भरपूर कामं लावून दिलेली आहेत. तरी आपल्या कार्यक्रमाला आलो नाही तर मग साळवेंची नाराजी मला ओढावी लागेल, म्हणून सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपले सर्वांचे सुपरिचित डॉक्टर आनंद इंगळे सर, जे राज्य कामगार विमा योजना मराठवाडा विभाग प्रमुख, वैद्यकीय प्रशासन अधिकारी. सरांचं एवढं शेड्यूल बिझी आहे, 4 ते 5 जिल्ह्याचे सर प्रमुख आहेत आणि एवढ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा सरांनी आपल्यासाठी आज वेळ दिलेला आहे. सरांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
त्याचबरोबर तरुणांसाठी आदर्श घालून देणारे, स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर कशा पद्धतीने उभं राहावं, उद्योग कसा करावा आणि समाजालाही आपल्याकडून काय देता येईल यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे, तुमचे आमचे सर्वांचे परिचित माझे तरुण मित्र, माझे पाठीराखे, नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ते माझ्या पाठीशी उभे असतात, असे ॲडव्होकेट रविकुमार तायडे सर हे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. सरांचं सुद्धा मी या ठिकाणी संघटनेच्या वतीने, संस्थेच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. त्याचप्रमाणे विचारपीठावर स्थानापन्न झालेल्या मान्यवरांपैकी अनेक मान्यवर या सभागृहामध्ये सुद्धा आहेत. तेही मान्यवर माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत की आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात. सगळ्यांची नावं मी घेऊ शकतो, परंतु प्रास्ताविक माझं लांबेल म्हणून मी सर्वांचं नावं न घेता या सभागृहामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मान्यवर माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यांचं निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने मी शब्द सुमनांनी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्र, प्रास्ताविक करत असताना कार्यक्रम घेण्याची काय गरज भासली, हा कार्यक्रम कशासाठी आपण घेतो आहोत यासाठी, या बाबीवर प्रकाश टाकण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. आपल्या सर्वांच्या सुपरिचित महाराष्ट्राच्या गानकोकिळा नव्हे तर भारताच्या गानकोकिळा आपण त्यांना म्हटलं तर वावं ठरणार नाही, अशा गोड आणि मधुर गळ्याच्या गायिका, भीमशाहिरा, कवी गायिका सुषमा देवी या सभागृहामध्ये आपल्यासमोर त्यांनी बहारदार 2 गीतं सादर केलेली आहे, त्या सुद्धा या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर जे संयोजन या ठिकाणी केलेलं आहे, संगीत संयोजन आहे, ते आमचे शेखरांना साळवे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आवर्जून आपण उल्लेख केला पाहिजे. ते सुद्धा गेले 8 दिवसापासून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. कळत नकळत अनेकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझ्या पाठीशी जे उभे राहिलेत अशा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे, वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिका अशी आहे, शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे ज्या पद्धतीनं त्यांचं समाजामध्ये काम केलेलं आहे, त्यांनी जी छाप सोडून ते आपल्यातून निघून गेले, तर खरोखरच त्यांच्या नावाचा कुठेतरी आपण जय जयकार केला पाहिजे, उल्लेख केला पाहिजे की अशी माणसं पुन्हा समाजामध्ये निर्माण व्हावी आणि त्यांच्या हातून पुण्यकर्म व्हावं. कारण आपण सगळे जाणतोच की शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे हे हयात असताना त्यांच्या दारातून असा एक माणूस कोणी वापस गेला नाही की त्यांना माधवराव बोर्डे साहेबांनी दान दिलेलं नाही. आणि अशा महान व्यक्तीसाठी आपण त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचं काम निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी करत आहे. हे आज निळे प्रतीकच्या ह्या कार्यक्रमाचं हे 3रं वर्ष आहे. आपण 3 वर्षापासून सातत्याने महाकवी वामनदादा कर्डक आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. त्यामागची भूमिका मी आता आपल्याला सांगितलेलीच आहे की वामनदादा कर्डकांचं काम देखील आभाळा एवढं आहे, त्यांचं कर्तृत्व आहे. गीतातून त्यांनी समाजामध्ये बदल घडवलेला आहे. आदरणीय गुरुवर्य ऋषिकेश कांबळे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरांना मी विनंती करतो की आपण कृपया विचारपीठावर स्थानापन्न व्हावं. आदरणीय गुरुवर्य ऋषिकेश कांबळे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अचानक सुषमा देवी ताईंना मी फोन केला आणि त्यांना मी विचारलं की ताई आपण कशा आहात काय वगैरे, तर त्यांनी अतिशय माझ्यासमोर एक खंत व्यक्त केली की मला लोक कार्यक्रम देत नाही आणि आता जवळजवळ वय वर्ष 74 माझं सुरू आहे. औरंगाबादच्या लोकांवर फार माझा रोष आहे कारण मला ती लोक कार्यक्रम देत नाही. आणि खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी खंत वाटते की एखादा कलावंत उभं आयुष्य समाजासाठी आपलं अर्पण करतो
आपला संसार, आपला परिवार सांभाळून समाजासाठी काहीतरी तो देणं लागतोय. आणि अशा कलावंताला, अशा आभाळा एवढ्या उंचीच्या कलावंताला उपेक्षित जीवन जगावं लागत असेल तर खरोखरच ही लज्जास्पद गोष्ट आहे मित्र आपल्यासाठी. आयुष्यभर त्यांनी समाजाचं प्रबोधन करण्याचं काम केलं. फुले, बुद्धे, शाहू, आंबेडकर यांचे विचार पेरण्याचं काम केलं. त्यांनी कधीही आपल्या जीवाची तमा बाळगली नाही. पैशाच्या लोभी कधी त्या पडल्या नाही. राजकीय स्टेज त्यांनी कधी गाजवले नाही. त्यांनी फक्त आणि फक्त फुले, शाहू, आंबेडकरांचं प्रबोधन गीतातून केलेलं आहे, आयुष्यभर केलेलं आहे. आज आयुष्याच्या शेवटी सुद्धा त्या प्रबोधनासाठी, विचार लोकांच्या तळागाळामध्ये समाजाचे विचार पोहोचण्यासाठी त्या काम करत आहेत मित्र. आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये जगत आहेत. उल्हासनगरमध्ये 10x10च्या खोलीमध्ये त्या जगत आहेत. वय वर्ष 74, कोणी कार्यक्रम देत नाही. काय अवस्था असतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्र. त्यांचे मिस्टर मागे कोरोना काळामध्ये दगावले. एक मोठा त्यांचा पाठिंबा होता, तोही नियतीनं हिसकावून घेतला आणि आज त्या एकट्या पडल्या. समाजाने त्यांना कुठेतरी मागं टाकलं आहे अशी खंत त्यांनी मला बोलून दाखवली. आणि मी ताईंना शब्द दिला की ताई, आम्ही दरवर्षी कार्यक्रमाचं आयोजन करतो, यावर्षी आम्ही तुम्हाला नक्की बोलवू. आमच्याकडून काय होईल ते सांगता येणार नाही, परंतु फुल नाही फुलाची पाकळी आम्ही तुम्हाला मदत करू. कारण तुमच्यासारख्या कलावंत जर उपेक्षित असतील तर आमचं जगणं काही कामाचं नाही मित्र. म्हणून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी ताईला या ठिकाणी बोलवलं आणि तेही सगळं आपल्या सर्वांच्या विश्वासावर मी या ठिकाणी त्यांना बोलवलेलं आहे की आपण सढळ हाताने, मोठ्या मनाने होता होईल ती मदत आपण सुषमा देवींना, ताईंना केली पाहिजे. कलावंत हा जगला पाहिजे, कलावंत हा टिकला पाहिजे. जर कलावंत जगले नाही, कलावंत टिकले नाही तर पुढे कलावंत काम करण्यासाठी धजावणार नाही. ताईने संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलेलं आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी सभागृहामध्ये आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपण मोठ्या हाताने, मोठ्या मनाने ताईसाठी मदत करावी. त्या उपेक्षित आहेत, त्यांना बळ देण्याचं काम आपण सर्व कराल अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. गायनाच्या विचारांची मशाल पेटवणारी पण आयुष्याच्या सायंकाळी विस्मरणात गेलेली लोकप्रिय गायिका सुषमा देवी. फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रकाश असलेलं गायन हे केवळ कला नाही, ते सामाजिक समतेसाठी लढणारा आवाज आहे. हा आवाज आजही दुमदुमून ठेवणाऱ्या, संपूर्ण विचार पेरणीत घालवणाऱ्या भीमशाहिरा सुषमा देवी यांचा उल्लेख न होता आंबेडकरी चळवळ पूर्ण होऊ शकत नाही मित्र. त्यांचे गाणे केवळ हे गाणं नाही, ती एक आर्त हाक आहे. माणूसपणासाठी, सन्मानासाठी, स्वातंत्र्यासाठी गेले अनेक दशके त्याने गावोगाव, वस्तीवस्तीत, शहरामध्ये आणि विविध सभागृहामध्ये विचारांचं बीज रोवण्याचं काम केलं आहे. त्यांच्या आवाजात एक वेगळी जादू आहे, एक करुणा, एक प्रखरता, एक सत्व आहे. परंतु आज या आवाजाला समाज विसरत चाललाय. 74 वर्षाच्या वयामध्ये 10x10च्या भाड्याच्या खोलीत दयनीय आर्थिक विवंचनेत एकट्या राहणाऱ्या या मातेला समाज विसरतो आहे. 2 वर्षापूर्वीच त्यांच्या पतीचं निधन झालं. आज कुठे कार्यक्रम नाही, कुठं बोलावणं नाही, ना मोठ्या मंचावर गौरव. भीमशाहीर या विरोधाच्या मागे लपलेली व्यथा, समाज जाणीवेतून आपण कधी ऐकणार आहात की नाही? काही गायक, कलावंत राजकीय स्टेज गाजवतात, आपला आर्थिक सोर्स उभे करतात, राजकीय पाठबळ मिळवतात, परंतु सुषमाताई यापासून फार दूर राहिलेल्या आहे. यांनी फक्त विचार, सत्व आणि आंबेडकरी तळमळीच्या आधारे प्रामाणिकपणे आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे. त्यांना आज कार्यक्रम सुद्धा नाकारले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण म्हणतो बाबासाहेबांचे विचार आभाळा एवढे आहेत. हो, नक्कीच आहेत. पण आभाळात एक आवाज समाजाच्या दुर्लक्षितपणामुळे क्षीण होत चाललेला आहे आणि आपल्याला तो आवाज पुन्हा बुलंद करायचा आहे. आज अशा तळमळीच्या कलावंतांना समाजानं उभं करून देण्याची गरज आहे. सुषमा देवी यांच्यासारख्या कलाकारांसाठी समाजानं उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या कार्याचा सन्मान केवळ टाळ्याने नव्हे तर ठोस आर्थिक पाठबळाने झाला पाहिजे. त्यांच्या असलेल्या गरजा आपण ओळखल्या पाहिजे. त्यांना दया, आदर आणि कृतज्ञता मिळाली पाहिजे.
आपण या संधीने त्यांना बळ देऊया. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात. आपण नक्कीच ताईला मदत कराल अशी मी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करतो. काही चुकलं असेल तर सर्वांनी माफ करावं. आपलं लेकरू म्हणून, आपला भाऊ म्हणून, आपला बंधू म्हणून. आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. आपण पुन्हा आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद. मित्र हो, या कार्यक्रमामध्ये नुकतेच आपल्यामध्ये उपस्थित झालेले प्रख्यात विचारवंत साहित्यिक समीक्षक आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय प्राध्यापक रतनकुमार साळवे सरांना विनंती करतो की आपण सर कांबळे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. हां, तुमच्या हस्ते प्रतीक बेटा ते सरांना गुस्सा दे. मी आदरणीय डॉक्टर बाळासाहेब डिनर सरांना विनंती करतो की सर आपण सरांचं स्वागत करावं. साहित्यिकाचं स्वागत साहित्यिकांनी करावं. म्हणजे साहित्य समृद्ध होत असतं विचारांचं, वेदनेचं, संवेदनेचं, कल्पनेचं, भावनेचं. मी बाळासाहेब सरांना विनंती करतो की सर आपण आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. सरांच्या बाबतीत मी नेहमी म्हणत असतो की जेव्हा केव्हा येणाऱ्या पिढ्या आंबेडकरी चळवळीचा इतिहास लिहितील तेव्हा ऋषिकेश कांबळे हे नाव त्या श्रंखलेची अपरिहार्यता असेल. इतकं दैदिप्यमान काम सरांनी आंबेडकरी चळवळीच्या प्रांतात केलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या सगळ्यांच्या. मराठवाड्याला हेवा वाटतो सरांचा, सरांच्या सगळ्या कार्यकर्तृत्वाचा. अशा गुरु ऋषिकेश कांबळे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी केल्यानंतर मी मित्र हो, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बालाजी सोनटके सरांना, भोंबे सरांना, बरं मित्र हो, आदरणीय भोंबे सरांना काही कार्यालयीन कामासाठी जायचं आहे, तर सरांच्या आपण एक संक्षिप्त शुभेच्छा या ठिकाणी घेणार आहोत. मी सरांना विनंती करतो की सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, खऱ्या अर्थानं हा सर्व इथं जमलेला जो गोतावळा आहे तो शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा गोतावळा आहे. हे सर्वजण इथं आले. खरं तर बोलण्यासारखं खूप काही आहे, पण वेळ आणि मुख्य कार्यक्रमाचा विचार करता फक्त शुभेच्छा देऊन आपण इथून म्हणजे सर्वच मान्यवर शुभेच्छा देतील. भीमशाही सुषमा देवी यांच्या जीवनपट आमचे मित्र रतनकुमार साळवे यांनी सांगितला. रतनकुमार साळवे निळे प्रतीक बौद्धिशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कायम आपला आवाज, शोषित वंचितांचा आवाज बुलंद करत असतात. आमचा आणि त्यांचा स्नेह अत्यंत लहानपणापासूनचा आहे. माझे मित्र आणि मार्गदर्शक ते आहेत आणि आम्हाला त्यांचं एका गोष्टीचं खूप कौतुक आहे की त्यांनी कायम कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं एक समाजाप्रती आणि लोकांप्रतीचं ते आदर, जसं की आज शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांची जयंती आणि अखंड महाराष्ट्रामध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांचं नाव एवढं मोठं आहे आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी असा त्यांचाच विचार गावोगावी शहराशहरामध्ये घेऊन जाणाऱ्या सुषमादेवी, शाहीर सुषमादेवी यांचा कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे. खरं तर सर्व कौतुकास्पद आहे. जास्त वेळ मी घेणार नाही. आपण सर्व या कार्यक्रमाला आल्यात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मागच्या वेळी अशाच कार्यक्रमाला मला येता आलं नाही. आमचा ते म्हणले की बाबा रोष वगैरे असं काही बाकी रोष काही नसतो, पण तो प्रेमाचा रोष आहे. तर ते मला मागच्या कार्यक्रमाला येणं झालं नसल्यामुळे आज किती महत्वाचे कामं सोडून म्हणलं आज मी कार्यक्रमाला येतो आणि कमी वेळ का होत नाही, पण मी 100% येणार आणि थांबणार. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने कार्यक्रम ठेवला असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा त्यांनी ठेवावे. आणि खरं ह्या कार्यक्रमात त्यांच्या प्रास्ताविकातून मला जे जाणवलं की आपण बरेच कार्यक्रम ठेवतो, फेमस असं कोणीतरी बोलवणार, काहीतरी करणार, पण खऱ्या अर्थाने आता जयंती वामनदादा कर्डकांची जयंतीच्या दिवशी कार्यक्रम ठेवला आणि त्याच विचाराच्या त्या ज्या दुर्लक्षित, आता वय एवढं झालं तर सुषमा देवी ज्या आहेत त्यांचा त्यांनी कार्यक्रम ठेवला. म्हणजे असं काहीतरी युनिक त्यांचं म्हणजे कंटिन्यू राहिलेलं आहे. तर ते खरंच कौतुकास्पद. मी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. थँक्यू. धन्यवाद सर.
धन्यवाद सर. आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात आणि या आमच्या कार्यक्रमाला आमच्या सगळ्या कलावंतांना आपण शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी निळे प्रतीक परिवाराच्या वतीनं आणि रतनकुमार साळवे सरांच्या वतीनं या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य शाहू महाराजजी आणि व्यासपीठावर असलेले सगळ्यांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. मला आपण संधी दिली बोलायची. मला अजूनही बाबासाहेबांची एक गोष्ट खरोखर मानण्यासारखी आणि खरोखर पटण्यासारखी आहे. बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं की तुम्ही शासनकर्ते जमात व्हा, राजकीय नाही, शासनकर्ते म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तुम्ही तुमच्या प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवा. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे बाबासाहेबांनी जे सांगितलेले शब्द आहेत ते आज खरोखर तसेच अंमलात आलेले आहे. कारण एससी प्रवर्गामध्ये फक्त ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटलं आणि तो समाज पुढे गेला. त्या मनाने इतर समाज जो आहे त्यांनी बाबासाहेबांना कधी मनापासून मानलंच नाही. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व समजून घेतलं नाही आणि ते मागं पडले. आणि आता तेच लोक म्हणतात की फक्त एक विशिष्ट प्रवर्ग हा वरती गेला आणि बाकीचे आम्ही मागे राहिलो. त्याला तुम्ही कारणीभूत आहात. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षण जो मनुष्य घेईल तो खरा वाघासारखा डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. हा गुण आपण बाळगला. आज त्याचं फळ आपण बघतो आहोत की भारताच्या सर्वोच्च न्यायालयापदी भूषण गवई साहेब आहेत. जरी त्यांचे वडील राजकारणी होते पण ते राजकारणाचा मुलगा म्हणून त्यांची निवड झाली नाही. बुद्धिमत्तेवर त्यांची निवड झाली. आणि आज एक मनुष्य सर्वोच्च पदाला आपला गेला तर तो पंतप्रधान का राष्ट्रपतीला झुकू शकतो. हे बाबासाहेबांची फार मोठी देणगी आहे. एक मनुष्य, फक्त एक मनुष्य. मोदी सरकारला जमिनीवर आणलं त्यांनी कायद्याच्या रूपाने, लेखणीतून. करणी नाही कथनी पाहिजे. माझी इच्छा आहे की आमचे मित्र रतनकुमारजी साळवे यांचा माझा परिचय 2005 पासून आहे. अतिशय कष्टातून ते फार पुढे आले आणि त्यांनी आपलं जो सामाजिक प्रबोधनाचं कार्य आहे ते चालू ठेवलं. खंत एका गोष्टीची वाटते की आज सुषमादेवींचं जे गाणं आहे, आदरणीय सुषमाताई आपल्या, त्यांना उपेक्षित ठेवलं गेलं. त्यांना शासनाने जेवढा सन्मान द्यायला पाहिजे होता तो दिला गेला नाही. आता आपण शासनाकडे त्यांना तो मान सन्मान मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. त्यासाठी कुठली योजना राबवता येईल का याचा विचार करावा. शासनापर्यंत आपलं गाऱ्हाणं जोपर्यंत आपण मांडणार नाही किंवा आपली जी व्यथा मांडणार नाही, आपला हक्क जोपर्यंत आपण मागणार नाही तोपर्यंत शासन देणार नाही तुम्हाला. त्यामुळे आपण काय करतो, फक्त बाबासाहेबांवर भाषण देतो, जेवण केलं, झाली जयंती साजरी, असं नाही होत. तुम्ही मागं लागून आपल्या समाजातील उपेक्षित कलावंत आहे त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे याच्यासाठी लढा उभा राहा. त्यासाठी विचार म्हणून स्थापन करा. आणि मला आज सांगताना आनंद होत आहे की मी ताई तुमच्यासाठी शासनाकडे कशा पद्धतीनं काही करता येईल त्याचा मी जरूर विचार करतो. आणि या व्यासपीठावरून तुम्हाला मी 10,000 रुपयाची देणगी देत आहे. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो. मला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे मी लवकर भाषण आटपलं. काही चूक झाल्यास क्षमा करावी ही विनंती. जय भीम, जय भारत. मित्र हो, सरांनी 10,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ताईंना दिलेलं आहे. 1,00,000 टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सगळ्यांच्या. एक वैद्यकीय प्रशासन अधिकारी म्हणून आणि कलाकारांच्या, कामगारांच्या, कार्यकर्त्यांच्या व्यथा वेदना काय असतात याची एक
संवेदनशील अशी जाणीव सरांकडे आहे आणि म्हणून सरांनी आज निळप्रतीक परिवाराच्या या कार्यक्रमामध्ये ताईंना 10,000 रुपयाचं धम्मदान या ठिकाणी दिलेलं आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्राचे प्रख्यात गीतकार गायक संगीतकार आमचे मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय शाहीर मेघानंद जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे प्रख्यात गीतकार गायक संगीतकार आदरणीय राहुलजी जेठे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या द्वयींना विनंती करतो की आपण समोर येऊन स्थानापन्न व्हावं. आमची बहीण प्राध्यापिका डॉक्टर करुणाताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी सरचे स्वागत करतो. आणि मित्र हो, 3 पुरस्कार आपण या ठिकाणी देतो आहोत. हो हो बरं हो हो हो. महाराष्ट्राचे प्रख्यात गीतकार गायक संगीतकार आदरणीय अजयजी देहाडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या गायकांची गाणी आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. तत्पूर्वी 3 पुरस्कारांचं वितरण आपण या ठिकाणी करतो आहोत. आज महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार निळप्रतीक परिवाराचा. आणि धन्यवाद सर, आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल निळप्रतीक परिवाराच्या वतीनं, रतनकुमार साळवे सरांच्या वतीनं आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीनं मी तुमचं हृदयस्थ या ठिकाणी स्वागत करतो. मित्र हो, महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार ज्यांना आपण देतो आहोत त्या महाराष्ट्राच्या प्रख्यात गायिका आदरणीय भीमशाहिरा सुषमा देवी यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या पुरस्काराचा स्वीकार या ठिकाणी करावा. आणि सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण ताईंना या पुरस्कारानं सन्मानित करावं. आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, भंते नागसेन, आदरणीय तायडे सर आणि आदरणीय सोनटके सर यांना जोरदार टाळ्या या ठिकाणी झालेल्या पाहिजेत. गेल्या 35 ते 40 वर्षापासून त्यांनी संगीताची सेवा केली. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावलं रमानं. 50 वर्षाहून अधिक काळ ज्या घराण्यानं, ज्या कुटुंबानं या आंबेडकरी चळवळीला, महाकवी वामनदादा कर्डकांच्या लेखणीला इथल्या वाडी ताट्या वस्तीपर्यंत पोहोचवलं, त्या सुषमाताईंचा हा यथोचित असा सन्मान, सत्कार आणि कौतुक त्यांचं या ठिकाणी करतो. जरा सगळ्यांच्या हातावरती करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ताईंचं गाणं मैफिलीत झाल्याशिवाय ती मैफिल परिपूर्ण होत नाही. रमाईंना अभिवादन करावं ते ताईंच्या. म्युझिशियन प्लीज स्टॉप, एव्हरीबडी प्लीज स्टॉप द्या. सर्व संगीतकारांना मी विनंती करतो की आपण थोडं शांत राहावं. या ठिकाणी आमच्या निळप्रतीक परिवाराच्या सचिव आदरणीय विद्याताई साळवे यांच्या वतीनं सुद्धा संस्थेच्या सचिव विद्याताई साळवे यांना अशी विनंती करतो की आपण या भगिनीला साडी चोळीचा आहेर देऊन त्यांना या ठिकाणी सन्मान करावा. माहेरचा आहेर ज्याला आपण म्हणतो तो बहिणीच्या वतीनं या मोठ्या बहिणीला आपण हा त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो आहोत. साडी चोळी आणि सुंदर असा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतो आहोत. मी साळवे सरांना सुद्धा विनंती करतो की सर आपणही या पुरस्कार देताना सामील व्हावं. विद्याताई साळवे यांच्या सगळ्या भगिनी आदरणीय ताईंचा हा सन्मान या ठिकाणी करतो आहोत. मित्रहो, मराठवाड्यानं कायमच महाराष्ट्रातल्या सगळ्याच गीतकारांना, संगीतकारांना, वादकांना, निवेदकांना, गायकांना मोठं करण्याचं काम केलेलं आहे. आणि आज आपल्या या मराठवाड्याच्या भूमीमध्ये ताईंचा हा अतिशय दैदिप्यमान, गौरवशाली गौरव या ठिकाणी संपन्न होतो आहोत. जरा जोरदार सगळ्यांच्या हातावरती करून टाळ्या झाल्या पाहिजेत. भावनिक अंतःकरणाची माणसं म्हणजे मराठवाड्याची माणसं. आणि या मराठवाड्यानं कायमच कलाकारांना पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे. निळप्रतीक या संस्थेच्या वतीनं 5,000 रुपयाचं धम्मदान सुद्धा आम्ही या ठिकाणी ताईंना प्रदान करतो आहोत. जरा 50,000 टाळ्या आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. ताईंनी असंच सातत्यानं औरंगाबादला येत राहावं आणि इथल्या औरंगाबादच्या आशीर्वाद द्यावेत. विद्याताई साळवे या आमच्या निळप्रतीक प्रतिष्ठानच्या सचिव आहेत. विद्याताईंच्या हस्ते आपण आदरणीय सुषमा देवी यांना 5,000 रुपयाचे धम्मदान या ठिकाणी देतो आहोत.
खूप ऐतिहासिक असा हा सोहळा आणि ऐतिहासिक सोहळ्यातली ही ऐतिहासिक मदत आपण या निळी प्रतीक परिवाराच्या वतीनं निळी प्रतीक संस्थेच्या सचिव आदरणीय विद्याताई साळवे यांच्या वतीनं साडी चोळीचा आहेर आणि 5,000 रुपयाचे धम्मदान देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत. मला असं वाटतं पुन्हा एकदा किमान 5,000 टाळ्या आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. धन्यवाद ताई. यानंतर पुढचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतो आहोत ते राज्यस्तरीय शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे आदर्श शिक्षक पुरस्कार आदरणीय सर्जेराव सीताराम गवई. मी गवई सरांना विनंती करतो की सर आपण आपला पुरस्कार मान्यवरांच्या वतीने स्वीकारावा. सरांच्या मानपत्राचं वाचन मी या ठिकाणी सरांना विनंती करतो की सर आपण सहचारिणीसह मान्यपीठावरती यायचं आहे. सपत्नीक आपण आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आदरणीय आईंना सुद्धा विनंती करतो की आपणही कृपया मान्यपीठावरती येऊन सरांच्या सोबत या पुरस्काराचा सन्मान करावा. विज्ञान शाखेमध्ये सरांचं BSc BEd आहे आणि गजानन विद्यालय आसडी तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी सर सध्या कार्यरत आहेत. अध्ययन असेल अध्यापन असेल अशा सगळ्या प्रांतामध्ये लिलया मुसाफिरी करणारं हे कलिंदर असे व्यक्तिमत्व. बौद्ध महासभेचे सिल्लोडचे तालुका उपाध्यक्ष म्हणून सरांचं धम्मकार्यामध्ये असणारं काम, आंबेडकरी चळवळीमध्ये असणारं काम हे खरोखरच आपल्या सगळ्यांना हेवा वाटणारं आहे. अशा या कलंदर व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. जरा सगळ्यांच्या हातवरती करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खास सूत्रसंचालनासाठी शाहीर मेघानंद जाधव यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी त्यांचा मनस्वी आभार व्यक्त करतो. यानंतर पुढचा पुरस्कार आपण देतो आहोत आदरणीय रवींद्र गंगाधर साळवे यांना. मी आदरणीय रवींद्र साळवे सरांना विनंती करतो की आपण आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून 11व्या लॅटिन अमेरिकन वर्ल्ड पोलीस फायर गेम्स मध्ये कोलंबियामध्ये 83 किलो गटामध्ये सरांनी गोल्ड मेडल प्राप्त केलेला आहे. असा हा गोल्ड अंतकरण असणारा गोल्ड माणूस. सगळ्यांच्या जरा गोल्डन टाळ्या झाल्या पाहिजेत या डॅशिंग पोलीस अधिकाऱ्यासाठी. मी सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती करतो की आपण सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करावा. मानवस्त्र, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन सरांचा हा सन्मान या ठिकाणी करतो आहोत. एका पोलीस अधिकाऱ्याचा गौरव एका पोलीस अधिकाऱ्याच्या वतीनं आपण या ठिकाणी करतो आहोत. सगळ्यांच्या जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद सर. आपण असंच आपल्या खाकी वर्दीतल्या देव माणसाला ज्याला आपण म्हणूया त्याच्यात आपण समृद्ध होत जावं याच शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. यानंतर पुढचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतो आहोत म्युझिशियन. प्लीज एव्हरीबडी ऍडव्होकेट संगपाल भारसाकळे सर. विधी व न्यायाच्या प्रांतातलं अत्यंत मूर्धन्य आणि युत्सू असं व्यक्तिमत्व आदरणीय ऍडव्होकेट संगपाल भारसाकळे सरांना आपण मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करत आहोत. नावही संगपाल आणि माणूसही बुद्ध तत्वज्ञानाचं अनुकरण करणारा, आंबेडकरी विचाराचं अनुकरण करणारा आणि विधी व न्यायाच्या प्रांतातला जो मापदंड आहे तो मापदंड जोपासणारा एक कलंदर अवलिया आदरणीय भारसाकळे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. जरा सगळ्यांच्या हातवरती करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सहसा वकिलांचं कुणाशी पटत नाही पण आदरणीय भारसाकळे साहेब हे सगळ्यांशीच मिळून मिसळून वावरणारे व्यक्तिमत्व, अतिशय जिंदादिल अंतःकरणाचं व्यक्तिमत्व आणि आंबेडकरी कार्यकर्ता कलावंताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे भारसाकळे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. जरा सगळ्यांच्या हातवरती करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अच्छा ओके. क्या बात है बेंजो वादक, क्या बात है. मित्रांनो या ठिकाणी
सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक आदरणीय भानुदासराव बागुल सरांना सुद्धा आपण या ठिकाणी निळी प्रतीकचा हा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतो आहोत. मी आदरणीय भानुदासराव बागुल सरांना विनंती करतो की सर आपण आपल्या पुरस्काराचा या ठिकाणी स्वीकारावा. एक बँकेमधला कर्तव्यदक्ष अधिकारी. अच्छा अच्छा अच्छा. हा, मुद्रणातला दोष आहे, वाणीतला दोष नाही. सार्वजनिक आरोग्य सेवेतलं अतिशय लोकप्रिय असं व्यक्तिमत्व, अतिशय सहिष्णू आणि सद्गती सन्मार्ग आणि सत्संग लाभलेला अधिकारी म्हणून बागुल सरांचं लौकिक आहे. अशा बागुल सरांचा सन्मान आपण माझे गुरु आदरणीय प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, आदरणीय तायडे सर, भंते नागसेन, आदरणीय सोनटक्के सर, साळवे सरांच्या वतीने या ठिकाणी करतो. टाळ्या व्हायला हरकत नाही. इतकं सुंदर असा कार्यक्रम आहे आणि आपण टाळ्यांच्या बाबतीमध्ये कंजूशी करत आहात. आमचे शाहीर इतके थकून भागून आल्यानंतरही त्यांचा उत्साह कायम आहे. सूत्रसंचालनासाठी त्यांनी 1000 रुपये या ठिकाणी अगोदर दिलेले आहेत. धन्यवाद. आमच्या ताईच्या वतीनं सुद्धा येतील अशी अपेक्षा करतो. संध्या ऑर्केस्ट्राच्या सर्व आमच्या लहान बहीण अस्मिता अरुण खरात, गुणगुण रणेवले, रोहित लेनार हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. विनोद पंडित देखील उपस्थित, त्यांचंही स्वागत आहे. मित्र एकदा खरोखरच हात वरती करून आदरणीय ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महाकवी वामनदादा कर्डकांची सिद्धहस्त लेखणी आणि ताई खरोखरच आजही ताई सुषमाताई आजही ताईंच्या गळ्यातल्या हरकती, ताना, आलापी, नजाकत इतकी आजही तरुण आहे. खरोखरच तुम्हाला 1 शतक आयुष्य लाभल्याशिवाय राहणार नाही. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ताईंसाठी. मित्र हो, यानंतर आपण पुढच्या पुरस्काराकडे या ठिकाणी वळूया. पुढचा पुरस्कार देण्यासाठी मी या ठिकाणी पाचारण करतो. ज्यांचा संच आपल्या या सुंदर अशा सोहळ्यामध्ये आपण आज या ठिकाणी अनुभवतो आहेत. जरा थोडं माईकचा आवाज वाढवा, साऊंड थोडा आवाज वाढवा. शेखर अण्णा साळवे, महाराष्ट्राचे प्रख्यात ढोलकीपट्टू, यांना आपण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतो आहोत. महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. साळवे दादांचं संपूर्ण कुटुंब, त्यांचे 2 चिरंजीव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदेश आणि तुझं काय बेटा, मयूर आणि आदेश, या दोघांना विनंती करतो की आपणही पप्पांच्या सोबत आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. जरा मानवस्त्र, पंचरंगी असा तो गमछा आणि स्मृतिचिन्ह आणि मानवस्त्र देऊन त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांच्या वतीनं भंते नागसेन, आदरणीय सोनटक्के सर, आदरणीय साळवे सर आणि आदरणीय ताडे सरांच्या वतीनं हा सन्मान आपण एका तालाचा, गुरुवर्य डॉक्टर संजय मोहोड सर म्हणत असतात की की आपलं सगळं काम हे तालात असलं पाहिजे. आपण श्वास घेतो तोही तालातच घेतो, आपण बोलतो तेही तालातच. या माणसांचं जगणंच तालातलं आहे. मला असं वाटतं टाळ्याही तालात झाल्या तर खऱ्या अर्थाने हा पुरस्कार तालमय झाल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा साळवे कुटुंबियाचं, आदरणीय अण्णांचं या ठिकाणी अत्यंत मार्दवतेनं अभिनंदन करतो, स्वागत करतो. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ज्यांचं काम खरोखरच अलौकिक असं आहे, अशा कांचनताई सदाशिव यांना अशी विनंती करतो की आपण आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकार करावा.
कांचनताई सदाशिव यांचं मानपत्र आपण काढायचंय. शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे आदर्श सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. आदरणीय कांचनताई याही अगोदर निळी प्रतीक परिवाराचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार आपण त्यांना दिलेला आहे. आता 1 तारखेला सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि आज आपण शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानचा त्यांच्या नावाचा असणारा हा सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार त्यांना या ठिकाणी देतो. आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, भंते नागसेन, आदरणीय सोनटेके सर, आदरणीय तायडे सर आणि आदरणीय साळवे सरांच्या वतीनं त्यांना आपण हा सन्मानित करतो. मला असं वाटतं आपले हात जर रिक्त असतील तर जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सगळ्यांच्या. कांचनताई, तुम्हाला सुद्धा या समाजाचं परपीडा दुःख निरस्त करण्याचं बळ कायम येत राहो आणि आपण असंच आंबेडकरी चळवळ धम्म कार्यामध्ये महिलांच्या चळवळीमध्ये समृद्ध सुजलाम आणि सुफलाम व्हावं याच शुभेच्छा आणि सदिच्छा या ठिकाणी आम्ही तुम्हाला देतो. छायाचित्रकाराची कसरत आहे आणि सगळ्या मान्यवरांची कसरत आहे. नेमकं बघावं कुणाकडे, कारण की 2-3 फोटोग्राफर या ठिकाणी आहेत. यानंतर आदरणीय राजू रामदास बोराडे, राजू रामदास बोराडे शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे आदर्श शिक्षक पुरस्कार अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रांतातला. बोराडे सर आहेत का? राजू रामदास बोराडे, बोराडे सर आहेत का? नाही आहेत. बर. सोनाली अशोक जोहरे, आदरणीय सोनाली अशोक जोहरे यांना मी विनंती करतो की आपणही या सोन्यासारख्या माणसांच्या वतीनं हा सोन्यासारखा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. जरा सगळ्यांच्या सोन्यासारख्या टाळ्या झाल्या पाहिजेत. जोहरे दाम्पत्य हे कायम. मी आदरणीय अशोकरावजी जोहरे काकांना विनंती करतो की आपणही समोर यायचं आहे. आदरणीय अशोकरावजी जोहरे काका, आपणही समोर यायचं आहे. माझ्या माईकचा थोडा आवाज वाढवा, मला कमी येतो आहे. जोहरे काकांच्या सुनबाई आहेत का? दोन्ही सुनबाई आहेत. म्हणजे एरवी सासू आणि सुना एका ठिकाणी जात नाहीत, पण या घरामध्ये खूप चांगला असा सलोखा आहे, चांगला असं सामंजस्य आहे की सगळ्या सुनबाई सासूबाईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत. तर या सगळ्या गोड सुनांसाठी जरा गोड टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सगळ्यांच्या. आदरणीय आईंना आणि आपल्या सगळ्या सुनबाईंना आणि निळी प्रतीक परिवाराच्या वतीनं आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. विशेष म्हणजे ताईंच्या समवेत या पुरस्काराचा स्वीकार आपण या ठिकाणी करतो आहोत. महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन टाळ्यांचा आवाज जरा सगळ्यांचा झाला पाहिजे. मला याची जाणीव आहे की आपण खूप वेळापासून या ठिकाणी स्थानापन्न आहात, पण तरीही आपला उत्साह कायम राहिला पाहिजे. धन्यवाद ताई, आपण असंच या आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्यासाठी, वेगवान करण्यासाठी आपण काम करत राहावं याच शुभेच्छा आणि सदिच्छा आम्ही तुम्हाला देतो. यानंतर महाराष्ट्राच्या प्रख्यात गीतकार, गायिका, संगीतकार ज्यांच्यासोबत मलाही सूत्रसंचालक म्हणून जाता आलं अशा स्नेहल कीर्तने यांना सुद्धा आपण महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतो आहोत. स्नेहलजी कीर्तने, स्नेहलजी कीर्तने यांचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. अतिशय गोड असं व्यक्तिमत्व, गोड असं दिसणं, गोड असं गाणं आणि गोड असं त्यांचा आवाज आपल्याला कायम पाहायला मिळतो. अशा स्नेहलजीचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. जरा सगळ्यांच्या हातवरती करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थाने स्वर स्नेहल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा स्नेहल कीर्तनेंचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. स्माईल फोटोग्राफर म्हणताय, तुमच्या सगळ्यांच्या जरा स्माईल करत करत टाळ्या झाल्या पाहिजेत. सूत्रसंचालनासाठी पुन्हा एकदा शाहीर मेघानंद जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. खूप खूप आभारी आहे. शाहीर मेघानंदांचं गाणं आपल्याला ऐकायचं आहे. माझी आपल्याला विनंती की आपण कुणीही सभागृह सोडून जाऊ नये. यानंतर प्राध्यापक राघोजी पुंडगे सर, प्राध्यापक राघोजी पुंडगे सर
अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रांतातलं एक अतिशय अभ्यासू आणि व्यासंगी असं व्यक्तिमत्व, संत ईश्वरसिंह आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अडूळचे सर सहयोगी प्राध्यापक आहेत. सुंदरवाडी येथे सरांचं PSR इन्स्टिट्यूट आहे, त्याचे पण सर सध्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. सपत्नीक त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. सरांचा विषय कोणता आहे? सरांचा विषय कोणता आहे सर? इतिहासाच्या प्रांतातलं अतिशय मूर्धन्य असं व्यक्तिमत्व. या इतिहासाची माणसं ही आधुनिक क्षेत्रामध्ये वावरली पाहिजेत आणि म्हणूनच निळे प्रतीक परिवाराच्या वतीनं आपण त्यांना हा राज्यस्तरीय शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतो. जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांची सहचारिणी आणि त्यांच्या चिरंजीवाच्या समवेत सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्व मान्यवरांच्या वतीनं सरांचं सहर्ष स्वागत करतो. यानंतर सगळं पॅकअप केलं का? आहे ना? अच्छा. मी यानंतर शाहीर मेघानंद जाधवांना विनंती करतो एक सुंदरसं गीत. बर एक 3 पुरस्कार आपण या ठिकाणी देतो आहोत. अजून प्रमोद सांडूजी नवगिरे, आदरणीय प्रमोद सांडूजी नवगिरे यांना सुद्धा आपण शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतो आहोत. नवगिरे परिवाराच्या वतीनं साळवे सरांचा सुद्धा सन्मान असे या ठिकाणी करत आहेत. बरं ठीक आहे. बोराडे परिवाराच्या वतीनं या सर्व मान्यवरांचा सन्मान ते या ठिकाणी करत आहेत. समोरून आलात म्हणजे फोटोला हार घालायचे ना. बरं ठीक आहे. ओके. बरं महाकवी वामनदादा कर्डक शिक्षण महर्षी माधव बोर्डे आणि फुलेशाह आंबेडकरांना या ठिकाणी ते हार घालत आहेत. त्यानंतर ते पुरस्काराचा स्वीकार करतील. मी त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा विनंती करतो. बरं मी प्राध्यापिका विद्याताई साळवे यांना अशी विनंती करतो की आपण कृपया मान्यपीठावरती यावं. आपणही पुरस्कार देण्यासाठी वरती यावं, कारण की आपल्या दोघांची वेशभूषा सारखी आहे आणि खूप चांगली जोडी दिसते आहे. तर फोटोग्राफरला असं वाटते की दोघांनी जोडीनं समोर यावं. मी ताईंना विनंती करतो की आपणही कृपया मान्यपीठावरती यावं. सूत्रसंचालक म्हणून भाऊ आणि शेजारी माझी बहीण आणि पलीकडे भाऊजी असं त्रिवेणी नातं आज या ठिकाणी पाहायला मिळतं. मी बोराडे साहेबांना विनंती करतो की आपण आपला पुरस्कार मान्यवरांच्या वतीने स्वीकारावा. नवगिरी साहेबांना. ओके. माझाही उत्साह खूप वाढत चाललेला, त्याच्यामुळे शब्दच्छल होतात. मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रमोद सांडूजी नवगिरे सरांसाठी जरा सगळ्यांच्या प्रमोदित टाळ्या झाल्या पाहिजेत. शाहीर मेघानंद जाधव, प्रमोदित टाळ्या झाल्या पाहिजेत. भीमसंदेश गायन पार्टी सरांनी स्थापन केलेली आहे आणि त्या भीमसंदेश गायन पार्टीच्या माध्यमातून सरांचं काम अविरतपणे चालू असतं. मित्र हो, आमच्या बाबूराव जोंबडे धाडकर यांची कन्या सलोनी, बेटा सलोनीने समोर येऊन स्थानापन्न व्हायचंय. जर वेळ मिळाला तर आपण सलोनीचं सुद्धा एखादं गाणं या ठिकाणी ऐकूया. महाराष्ट्राची नवोदित आणि उदयनमुख अशी गायिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत विभागाची विद्यार्थिनी शाहीर मेघानंद जाधवांना विनंती करतो. जेठालालांचं पण घेऊ, पण अगोदर तुमचं घेऊया. शाहीर मेघानंद जाधव आणि जेठालाल दोघांनी पण वरती यायचं आहे. यानंतर जया गजबिये, आदरणीय जया मॅडम आपल्याला विनंती करतो की आपणही आपला पुरस्कार मान्यवरांच्या वतीने स्वीकारायचा आहे. सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार म्हणून त्यांना आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतो आहोत. आईंचा हा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. नावही जया आणि कामही तितकंच विजयी असणाऱ्या आदरणीय गजबी आईंचा हा सन्मान आपण या ठिकाणी करतो. जरा सगळ्यांच्या टाळ्या होऊन जाऊ दे जरा. बरं शुभेच्छा.
कारभारी रामराव नरवडे, जय भवानी नगर, छत्रपती संभाजीनगर, आपल्याला विनंती करतो की आपण आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतो आहोत. त्यांच्या नातवंडांनी, त्यांच्या सहचारिणी यांनी सुद्धा वरती यायचं आहे आणि हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आदरणीय अनिताताई शिंदे यांना विनंती करतो की आपणही कृपया मान्यपीठावरती यायचं आहे. आदरणीय अनिल शिंदे या दोघं पण या तुझे आदरणीय कारभारी नरवडे सरांचं सुद्धा काम याही वयामध्ये सरांचं काम हे अतिशय गौरवशाली, वैभवशाली आणि आपल्या सगळ्यांनाच हेवा वाटणारा आहे. अशा नरवडे सरांचा हा सन्मान आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांच्या वतीनं या ठिकाणी आपण करतो आहोत. मानवस्त्र, मानपत्र देऊन त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. साळवे सर आपण थोडं मित्र हो, टाळी हा जगातला सर्वोत्तम प्रतिसादाचा प्रकार आहे आणि टाळ्या वाजवण्यासाठी आपण कृपया कंजूशी करू नये. मला याची जाणीव आहे की आपण खूप जरा थोडे थकलेले आहात, कारण की दुपारपासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. परंतु तुम्ही जरी दुपारपासून या ठिकाणी असले तरी या कार्यक्रमाचं संयोजन मागच्या 1 महिन्यापासून चालू आहे. यानंतर शाहीर मेघानंद जाधव. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी आज या कार्यक्रमामध्ये समारोप करण्यासाठी मी आदरणीय सोनटक्के साहेबांना विनंती करतो की आपण अध्यक्ष समारोप करावा. आयोजित वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त ठेवण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथे स्टेजवर हजर असलेले आदरणीय भंतेजी, तायडे सर, तिकडे मागे थोडा आवाज 2 मिनिटं थांबा. आमच्या आजचा कार्यक्रम संगीतमय करण्यासाठी उपस्थित असलेल्या सुषमा देवीजी, शेवटी कार्यक्रमामध्ये रंगीत भरणारे मेघनाथजी, सर्व सन्माननीय व्यासपीठ. सर्वप्रथम मी तथागत गौतम बुद्ध, आदरणीय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि सर्वांना सर्वप्रथम माझा सप्रेम जय भीम. जय भीम. आवाज हा जो आहे वाढला, मरगळ आलेली होती थोडी, त्यासाठी जोरात जय भीम म्हणण्यासाठी सांगितलं तुम्हाला. आणि वामनदादा कर्डक यांची जयंती जी आहे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी आहे. ह्या दिवशी क्रांती घडलेली आहे, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. तसा वामनदादाचा जन्म झाला आणि त्यांनी बाबासाहेबांचे विचार जनमानसामध्ये रुजवण्याचं काम केलं. कवितेच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून जी लोकजागृती केली, ती लोकजागृती इतर कोणत्या माध्यमातून आमच्याकडे झालेली नाही, हा अभ्यास सांगतो सर. आता जे 2 गाणे आम्ही किती ओरडून सांगितलं असतं तरी जे नाही समजणार ते या 2 गाण्यात शेवटच्या जे कर्डक साहेबांनी जे सांगितलं ते, त्या गाण्यातून जे सांगितलं ते सर्वांना समजलंय की काय चाललंय सध्या देशामध्ये. तर ह्या 15 ऑगस्टच्या दिनी बाबासाहेबांनी पहिल्या सेक्शनमध्ये इंडिया म्हणजे भारत असं जे लिहिलं, त्या भारतासाठी सर्वप्रथम भारत माता की. मी जास्त वेळ घेणार नाही.
मला फार शॉर्ट करून काय बोलावं हे समजत नाही. रतनकुमार साळवे साहेबांनी, वामनदादा कर्डकांनी जे काम केलेलं आहे आणि विशेषतः बोराडे सर, माधवराव बोराडे सरांची पण जयंतीच्या माध्यम ठेवलेलं आहे. त्यांनी पण शैक्षणिक क्षेत्रात जे काम केलं त्या कामाला उजाळा मिळावा. आम्हाला ह्या गोष्टीचा विसर नाही पडला पाहिजे आणि ही जे बहुजनांची चळवळ आहे ती चालू राहावी. कोणतीही गोष्टीची उजळणी झाल्याशिवाय आणि जे आज चाललेलं आहे ते लोकांना समजल्याशिवाय आम्ही जागे होत नाही. वृत्तपत्राच्या माध्यमातून रतनकुमार साळवे साहेब एक निळं प्रत्येक नावाचं पहिलं साप्ताहिक चालवायचे, त्यालाही साक्षीदार मी आहे. दैनिक सुरू केलं त्याला पण मी साक्षीदार आहे. त्यांची जी लेखणी जी आहे अत्यंत धारदार आहे. त्या धारदार लेखणीच्या माध्यमातून ते जे काम करतायत ते काम कुठंतरी त्यांना वाटत असेल की आणखीन चांगल्या पद्धतीने त्याला उजाळा द्यावा म्हणून ते अशा कार्यक्रम सुद्धा आयोजित करतात. ते हाडाचे पत्रकार आहेत. खरं म्हणजे त्यांनाही कार्यक्रम असे ठेवून काही मी पत्रकार आहे सांगायची गरज नाही, त्यांची ऑलरेडी ख्याती आहे. पण असे कार्यक्रम घेणे आणि अशा कार्यक्रमाला हजेरी लावणे ही आजच्या काळाची गरज आहे. आज बाबासाहेबांनी घटनेमध्ये जे आम्हाला कवच कुंडले दिलेले आहेत ते कवच कुंडले हळूहळू काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्हाला जो शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, अशा ज्या फ्रीमध्ये शाळा होत्या जिल्हा परिषदच्या तशा शाळा बंद होत चाललेल्या आहेत आणि खाजगी शाळांना उत्तेजन मिळेल अशी नवीन शैक्षणिक पॉलिसी आता तयार झालेली आहे. आता तुम्हाला बाकीच्या तर आमिषाबाबत वगैरे सगळ्या गोष्टी, आम्ही ह्या आमिषाला भोळी पडलं नाही पाहिजे आणि ज्याच्यामध्ये आमचा फायदा आहे, जे पक्ष आमच्या बाबासाहेबांच्या विचाराचे आहेत त्यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे, त्यांच्या सोबत चालले पाहिजे. बाबासाहेबांचे विचार कसे बळकट होतील, आमची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमधले आमचे अधिकार कसे अबाधित राहतील यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आणि वेळेला रस्त्यावर सुद्धा उतरण्याची गरज आहे. अशा कार्यक्रमाला आपण जे वेळ देतो म्हणजे हा बहुजन चळवळीलाच वेळ देण्याचा एक अर्थ आहे. म्हणून आपण जे हजर आहात त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आपण पुष्कळ वेळ थांबलात, मी तुमचा आणखीन जास्त वेळ घेणार नाही. परंतु आम्ही एक दोन शब्द मी तुम्हाला सांगतो. मी पोलीस खात्याची सेवा करत असताना पाहिलेलं आहे की आमच्या दीनदलित समाजाचे काय हाल आहेत आणि आज आमच्या ज्या संघटना आहेत कोणत्या कोणत्या रस्त्याने चाललेल्या आहेत. प्रत्येक जातीच्या संघटनेचे शकले करण्यात आलेले आहेत आणि सर्व संघटना वेगवेगळ्या मार्गाने चाललेल्या आहेत. हा रतनकुमार साळवेंचा कार्यक्रम आहे का, मग आपल्याला काही जाण्याची गरज नाही, असं नाही. अशा कार्यक्रमाला सगळ्या पक्षांचे आणि आपल्या ज्या कोणत्याही संघटना आहेत त्या संघटनांनी अशा कार्यक्रमामध्ये एकत्र आलं पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. नाहीतर तुम्हाला वेगवेगळं फोडून म्हणजे कुत्रे नोचल्यासारखं ते तुम्हाला वेगवेगळ्या यांना नोचून खातील. त्यामुळे तुम्ही संघटित राहा. बाबासाहेबांनी मंत्र दिला आहे, एक तर शिक्षणाचा दिलेला आहे, आपण शिकतोय, संघटित पण होतोय, पण संघटित होऊन पण त्याचे शकलं आपण करत आहोत. त्यामुळे जो संघर्ष बाबासाहेबांनी सांगितलेला आहे हक्कासाठीचा तो संघर्ष करणं आपल्याला जमत नाही आहे, कारण आम्हाला फोडले जाते. म्हणून आपण आजच्या काळाची गरज आहे, आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर प्रबोधिनी या नावाने एक प्रबोधिनी चालू करून लोकांना ट्रेनिंग देणे, शिकवणे. आता असं कुठंच हे राहिलेलं नाही शिकवण्यासाठीचं की लोकांना ट्रेनिंग देण्याचा. कार्यकर्त्यांना एक काशीरामजीनं कॅडर कोर्स घेतले होते, त्याच्यानंतर घेतल्या गेले नाहीत. तर असे एक या माध्यमातून सुद्धा काम सुरू केलेलं आहे. आम्ही हा काही व्यासपीठ नाही त्यासाठी सांगण्याचं, परंतु जे आम्ही पाहिलं सर्व्हिस करताना असे आमचे जे वेगवेगळे
शकलं करून आम्हाला वेगवेगळं करण्याचा प्रयत्न चालला आहे. तर समस्त बहुजन पुन्हा एकत्र करण्याचा आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळी क्रांती घडवण्याचे प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून करण्याचं आम्ही मानस घेऊन पुढे जाणार आहोत आणि चाललेलो आहोत. महाराष्ट्रात सर्वत्र भेटी देणं चालू आहे आणि ह्यासाठी आम्ही हे औरंगाबाद आमचं जाता छत्रपती संभाजीनगर हे क्रांतीचं केंद्र आहे आणि येथूनच ह्या क्रांती सुरू करण्याचा आमचा मानस आहे. तर सर्वांचं आपलं अशाच पद्धतीनं सहकार्य आवश्यक आहे पुढे आणि पत्रकारांचे सुद्धा साथ आवश्यक आहे. ह्यासाठी फक्त बाबासाहेबांच्या विचारासाठी येणं एकत्र, स्वार्थासाठी कुठल्याच नाही. कुठल्याही गोष्टीचा म्हणजे फायदा कुठंच पाहिला जाणार नाही. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आभार करून टाका. तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि शेवटी खूप बोर झालेल्या परिस्थितीत माझा भाषण ऐकलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. निश्चित नंतरच्या गाण्याने बोर झाला नसेल. तुम्ही शेवटचे दोन्ही गाणे छान होते. यांचे पण गायिका यांचे पण खूप चांगले गाणे होते, पण ते वेळ जास्त झाल्यामुळे ताण पडतो. नाही, आता मग प्रेक्षकांना तरी काय म्हणायचं. दुपारी जवळपास 1 वाजल्यापासून आपण सगळेजण इथे उपस्थित आहात. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आदरणीय गंगाताई यांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आदरणीय गंगाताई, प्राध्यापिका गंगाताई सुरटकर, चला लवकर. आपले ते आदरणीय भंते नागसेन, आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, आदरणीय भैया या लवकर लवकर. अगदी संक्षिप्त आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर भारत शिरसाट सर आज शेवटपर्यंत या कार्यक्रमाला थांबले, त्याबद्दल मी निळेप्रती परिवाराच्या वतीनं माझ्या वतीनं सरांचा आभार व्यक्त करतो. आदरणीय ताई आभार प्रदर्शन करते. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज सर्व पुरस्कारकर्त्यांचा गौरव केला तर खरंच ती वाखणण्याजोगी आहे की त्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्या कामाचा, तर त्यांचा गौरव होणं जरुरीच आहे. तसं आपणही काम करायचं आणि पुरस्कारास पात्र व्हायचं. तर सर्वांना धन्यवाद. आणि सर्व वक्त्यांनी सर्व भाषण केले, आपण सर्वांनी ऐकलं, धन्यवाद. आणि आज आपल्याला पुरस्कार मिळतोय वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आणि माधव बोर्डे सर यांच्या आज जन्मदिवस आहेत त्यांच्या निमित्त. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, सर्वांनी दान देऊन पुण्यकर्म केले आणि सर्व हजर राहिले. आणि भंतेजी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला हजर राहिले आणि सर्वांनी प्रत्येक कार्यक्रमात आपला वेळ द्यावा. ज्यांना बुद्धी आहे त्यांनी बुद्धी द्यावी आणि कार्यक्रमाला आपलं आर्थिक दान द्यावं. आणि जी बाबासाहेबाची चळवळ आहे ती आपण प्रत्येकाने घराघर पोहोचावी आणि प्रत्येक कार्यक्रमात जावं. हीच सर्वांना शुभेच्छा. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण सर्व आलात आपलेही धन्यवाद. आणि 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000, बागों में फूल खिले, हर खुशी आपको मिले. यही हमारे ओर से शुभकामनाएं. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.